एखादा फोन तरी करायचा होता. पाटील मला सोडून तोंड जेवणाला बोलवलं काय सगळ्याला. हाँगकाँगला काय पोळ्याच मिळाल्या ना तुया आल्या आल्या लगेच सासरोट टाकलाय. अहो पण महाराष्ट्रीयन प्रेम आहे ना तुमच्या ह्याच्यामध्ये भरलेलं, जा ते की. मला पाहिजे. झालं ना प्रेम जावं हा, हा. नाही नाही आता जेवढे कसा जातोय. अरे राम नमस्कार. राम सुभाषरावचे मित्र आम्ही. मी वासुदेव पाटील. जावई बापू नमस्कार. मी जावंय तुमचा मामा. कोणाच्या कसं पाया पडता तुम्ही? स्वतः बघा जावई बापू, पण या व्यक्तीला मी 100% ओळखतो. कार्यामुळे कसं काय मग आपली ख्यातीच तेवढी आहे, कामं तेवढी केल्यात. मामा ते पहिल्यांदाच आलेत आपल्याकडे. तुम्ही कुठं कामलेश्वर मध्ये बघितलं का त्यांना? नाही, आमच्या गावामध्ये तमाशा असतो, तमाशा. त्या तमाशामध्ये राजाचा अभिनय आणि यांनी प्रधानाचा अभिनय एक नंबर केला होता. वा वा. अहो ते सरपंच आहेत. कांबळेश्वर गावचं मी सरपंच आहे. मामा सरपंच आहेत गावचे तर सरपंच माझ्या आब्रू घालता का सुभाषराव तुम्ही? मला लय आनंद झालाय म्हणून या की तमाशातला राजा. आणि जावई बापू यांनी सुद्धा नाटकामध्ये रावणाचा रोल केला होता, राक्षस. आणि हे शकुनी मामा. काय अभिनय दोघांचा. सुभाषराव अंतर्यामी आहे तुमचा सासरा. रामायणात महाभारत गेलं. रामायणातलं रावण महाभारतातलं कोणी एकत्र. सुभाषराव काय बांध कोण आहे ती? रामभाऊ ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो सासऱ्यांच्याकडून काय चुकलं असलं तर. काय झालं मागे एक घटना घडली आणि डोक्यावर पडल्यामुळे विसरबोळे झाले सासरे. आणि रामभाऊ गेली 20 वर्ष झालं दारूच्या नशेत ते वाहिले होते. घरदार सगळं विसरून घेते. 2 वर्ष झालं रामभाऊ दारू सुटली त्यांची. आता कुठे नीट चाललंय. फक्त ही विसरबोळा स्वभाव समजून घ्या. दारू घेता ओ बाळासाहेब ऐका की. तुम्ही इथं कशाला आला? आपा आपा बाळासाहेब कळतं का तुम्हाला काय? आलेल्या पावलांनी माघारी जा. कशी तर 2 वर्ष झालं दारू सुटली. सुभाषराव तरी म्हणलं आमच्या सासऱ्यांचं आणि ह्यांचं बॉन्डिंग इतकं कसं काय? ह्यांच्या डोक्यात आणि अण्णांच्या डोक्यात केमिकल लॉच्या. बरं कसं काय वाटलं रान वगैरे? एक नंबर. जावं की आता मग. ह्याचे नारळ आम्ही असं बांबून नाही काढत, असं बांबून नाही काढत. मग स्वतः चढतो ह्याच्यावर, स्वतः मी. हा वर पाक असं नारळ काढायचं टाकायचं, असं नारळ काढायचं टाकायचं. हा. असू दे ते झालं नारळाचं, पण जाऊन जेऊ की आपण आता. स्वतः चढतो मी, स्वतः. काय सांगता राव चढतो सांग ऐकतोय आम्ही. सोपं आहे काय एवढं झाडावर चढणं? मला चॅलेंज. नाही चॅलेंज नाही. मला नाही जावाय बापू अजिबात नाही. मला पाहुण्याने चॅलेंज दिले. नाही. हे असं आम्ही जातो. असं. मामा जाऊ द्या की म्हणतात ते एकदा बघू. नाही अण्णा वर जाईल आणि मामा जर वरच गेलं आणि विसरलं तर खाली कोण आणणार त्यांना? हो नको देऊ. मामा नको. हो काढता नारळ काढतो तुम्ही, मला माहिती आहे. हा काढताय चॅलेंज नाही. हो काय नाही बर तुम्हाला मी जरा मला दाखवतो. चला. नाही मला नाही. तिथं स्वयंपाक झाला असेल ना. कशाला आलाय तुम्ही? आम्हाला हौस होते म्हणून आलोय इथं. फक्त इसरायला माझं बी तरी बायकोनं सांगितलं होतं जरा सबुरीनं घ्या, जावाई बापू आहेत. धोंड्याचं जेवायला पोळे होते ती. चला मग चल, झाला या, तो स्वयंपाक. या. अहो पाहुणं, भुंडा मोडला नाही पाहिजे, असं चालायचं. आमच्याकडे राहणार असं चालतात. या हो का, असं 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 आणि असं. हा भुंडा पण सेफ मध्ये आणि सरी पण सेफ मध्ये. मामा सगळं सेफ राहते, तुम्ही सेफ राहा. बर हा बरं मी काय म्हणतो, आपण इथं आलोय कशाला? मका बघू म्हणले ना तुम्ही. मामा तुम्हीच म्हणला की शेतात जाऊ स्वयंपाक होस्तोवर आणि शेत बघून येऊ, म्हणून तुम्हीच आणलंय मामा. म्हणजे धोंडा महिन्याला तुम्हाला जेवाय बोलवलं हे हो. लक्षात. हा बरोबर. काय गावात सर्कस आल्या, सर्कस. अण्णा समजून घ्या. अण्णा सर्कस सर्कस आल्या गावात. आवाज बघा, आवाज. अध्यक्ष सुभाषराव